जरा परत सांगा ना. तो उद्धव जी ने साफ कर दिया कि जो लोग छोड़कर गए हैं वापस नहीं लेंगे. आपके लोग भी छोड़ के गए, आपके भतीजे गए, अब जो हार गए हैं आएंगे तो क्या आप साथ में लेंगे या कि नहीं लेंगे? सवाल फायदा नाही होता. बघा याच्यामध्ये एक सॉरी पवार साहेब एकच मिनिट नहीं एक ही मिनट. ये जो बातें है ना, मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है. चंद्रबाबू जी के लिए भी बंद है. या संबंधी साधारणतःचा विचार काही वेगळा नाही. जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारण आम्हा सगळ्यांच्यात एक वाक्यता आहे. मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळत, घडवण्यात आलेलं आहे, हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल. बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं कानावर आलंय. तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत. अच्छा ठीक आहे. थोड़ा कुछ आगे के लिए बाकी रहे. असं एवढ्या वर्ष संख्या झालं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार. आपल्या सुरुवातीला जे करायचं होतं ते शेवटी करतो. आदिती नरवडेंना मी विनंती करतो की उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करतात. ज्येष्ठ जितेंद्र आव्हाड साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय पवार साहेबांना विद्याताई चव्हाण यांना मी विनंती करतो की पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांनी त्यांचं स्वागत करावं. फ्लाइट कॅस्ट्रो यांना मी विनंती करतो की संजय राऊत यांचं त्यांनी स्वागत करावं. माननीय बाळासाहेब थोरात साहेबांचं त्यांनी स्वागत करावं आणि आदित्य ठाकरे साहेबांचं त्यांनी स्वागत करावं. आणि नवनिर्वाचित खासदार देसाई साहेब यांचं आव्हाड साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. आणि अरविंद सावंत साहेबांचंही स्वागत मी करतो. माझ्याकडे हा धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.